चेन्नई सुपर किंग्सकडून मोठा पराभव मुंबई इंडियन्सचा झालेला आहे. तरीही मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. तर त्यांचे संपूर्ण समीकरण कसे असणार आहे, टॉप 4मध्ये जाण्यासाठी त्यांना किती सामने जिंकावे लागतील, त्यांचे सामने अजून किती शिल्लक आहेत, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरकर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर CSKकडून मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी म्हणजे मोठा पराभव झालेला आहे. आणि मुंबई इंडियन्सचे 7 सामने देखील पूर्ण झालेले आहेत. 7 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. आता मुंबई इंडियन्स खरंच प्लेऑफमध्ये जाऊ शकते का, तर एक्झॅक्ट गणित आपण पाहूया. तर सध्याची स्थिती अशी आहे की मुंबईचे 7 सामने खेळले आहेत, 2 सामन्यामध्ये विजय आणि 5 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांचे पॉईंट 4 आहेत आणि मुंबई इंडियन्सची टीम 8व्या क्रमांकावरती आहे. आणि चेन्नई स्प्रिंगच्या आणि CSK विरुद्ध पराभवामुळे मुंबई इंडियन्सची नेट रेट ही निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. प्लेऑफसाठी नवीन गणित, प्लेऑफसाठी सेफ झोन म्हणजे 16 पॉईंट, कमीत कमी 14 मॅचेसपैकी 8 विन. तर MIकडे सामने झालेले आहेत 7, अजून सामने बाकी आहेत 7, म्हणजे उरलेल्या 7 पैकी किमान 7 सामने मुंबई इंडियन्सला जिंकावे लागतील. जर मुंबई इंडियन्सने 6 किंवा 7 पैकी 7 सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये जाऊ शकते, परंतु हे थोडे कठीण दिसत आहे. जर यमाने 2 सामने जरी हरले तर मुंबई इंडियन्सचे पॉईंट 14 होऊ शकतात. आणि इथे मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट देखील खराब आहे. जरी मुंबई इंडियन्सने मोठ्या फरकाने सामने जिंकले तरी इतर टीम्सवर मुंबई इंडियन्सला डिपेंड राहावं लागेल. तर एक्झॅक्ट क्वालिफिकेशन सिनेरिओ, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 6 विजय आवश्यक आहेत, म्हणजे 16 पॉईंट होतील. 5 विजय झाले तर नेट रन रेट 4 विजय म्हणजे ऑलमोस्ट मुंबई इंडियन्सची टीम बाहेर पडू शकते. तर मुंबई इंडियन्स अजूनही बाहेर नाही, परंतु प्रत्येक सामना हा फायनलसारखा असणार आहे. प्रत्येक सामना त्यांना जिंकावा लागेल आणि मुंबई इंडियन्सने हे अगोदर करून देखील दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, 7 सामने झाल्यावरही मुंबई इंडियन्स अजून जिवंत आहे. तुम्हाला काय वाटतं, 6 पैकी 6 मुंबई इंडियन्सची टीम सामने जिंकू शकेल का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाईल का, नक्की काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच IPL क्रिकेट अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.